तर अहमदाबाद अपघातानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेल या परिसरात तुलनेनं खरं तर हा मोकळा परिसर आहे। विमान नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी पायलटने हे विमान या परिसरात खाली आणले असे दावे आता वर्तवले जात आहेत। अनेक अंदाज स्थानिकांकडून वर्तवले जात आहेत। जर हे विमान घटना स्थळापासून काही मीटर अंतरावरती असणाऱ्या लोकवस्तीवर कोसळलं असतं तर मृतांचा आकडा हा मोठ्या संख्येने वाढला असता असं स्थानिकांचं म्हणणं आहे। अहमदाबादच्या ज्या मेघानी नगर परिसरामध्ये विमान दुर्घटना घडली तेथून 100 मीटर अंतरावरच कलापी नगर ही वसाहत आहे आणि आपण बघतोय की मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे त्या ठिकाणावरनं 100 मीटर अंतरावरती काल जे एअर इंडियाचं विमान होतं त्या विमानाची दुर्घटना घडली आहे। ही जी आपण झाडी बघू शकतो या झाडांच्या काही 100 मीटर साधारण 80 ते 100 मीटर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली। आता असंही या ठिकाणच्या नागरिकांचा अंदाज वर्तवला जातोय आणि ज्या तज्ज्ञांशी आपण बोललो त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगितलं जातंय की पायलट्सला जे ट्रेनिंग दिलं असतं त्या ट्रेनिंगनुसार ज्यावेळी असा विमान नियंत्रणाबाहेर जातं किंवा कुठली दुर्घटना ओढावली जाते त्यावेळी कमीत कमी नुकसान होईल असा प्रयत्न पायलटचा असतो आणि हीच सूचकता या ठिकाणच्या सौरभ सबरवाल या पायलटने दाखवली अशी देखील आता चर्चा सुरू झालेली आहे आणि या तथ्य देखील आहे। कारण आपण बघतोय की विमानाचा जो मार्ग होता तो विमान त्या ठिकाणावरनं सरळ न जाता आत्ता या ठिकाणावरनं एक जे विमान उडालं त्या परिसरातनं गेलं असतं अर्थातच या कलापी नगर परिसरामध्ये आलं असतं आणि कलापी नगर परिसरमध्ये ही जी आपण वसाहत सगळी बघतो ही रहिवासी वसाहत आहे। साधारण या ठिकाणी 2 ते 3 माळ्याचे 800 ते 1000 घरं या परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी जर विमान कोसळलं असतं तर मृतांचा जो आकडा आता काही शेवरत आहे तो हजारावर देखील जाऊ शकला असता। स्थानिक तरुण आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आप मुझे बताइए ये जो है 100 मीटर के लगभग कितना 100 मीटर आप बता रहे हो कितनी दूरी पर ये हादसा हुआ? ये लगभग है ना 100 मीटर की दूरी पे हादसा हुआ है और इसमें ऐसा है ना कि अगर थोड़ा भी प्लेन इधर से उधर होता तो ये डायरेक्ट हमारे घरों पे ही आने वाला था प्लेन। और ये तो चलो जो पायलट है उसने वो बिल्डिंग की तरफ उसको कहीं पे इधर उधर जाने को मौका नहीं मिला होगा इसलिए उसने वो बिल्डिंग में क्रैश हो गया उसका प्लेन, ठीक है। बाकी तो अगर थोड़ा भी इधर उधर होता तो प्लेन हम पे ही आने वाला था। यहाँ पे कम से कम बहुत सारी मतलब 500 से 1000 घर है यहाँ पे और हम लोग बहुत टाइम से पहले से ही रह रहे हैं तो यहाँ पे ना किसी का भी बचना वो होता नहीं। अगर प्लेन अगर हमारी तरफ आता तो कोई भी बच नहीं पाता। आपण हा परिसर पुन्हा एकदा बघू की अत्यंत ही जी वसाहत आहे ही वसाहत अत्यंत दाटीवाटीची ही संपूर्ण वसाहत आहे आणि या वसाहतीवर जर विमान कोसळलं असतं तर मोठी हानी झाली असती। विमानाचा पुन्हा एकदा मार्ग देखील दाखवतोय बघा हे याच ठिकाणावरनं हे विमान आलं असतं जसं हे विमान या ठिकाणी आता इंडिगोचं आपल्याला उडताना दिसतंय हाच विमानाचा रूट राहिला असता फक्त त्या विमानाची फ्लाइंग जी आहे ती लो फ्लाइंग होती आणि ते विमान या ठिकाणी कोसळू शकलं असतं दाटीवाटीच्या या वस्तीवर आणि या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती अतिशय बिकट अशी परिस्थिती झाली असती। आप मुझे बताइए ये सब जो वाक़या हुआ यहाँ की क्या परिस्थिति थी और आप खुद को खुशनसीब समझते हो कि लगभग 100 मीटर दूरी पर यह हादसा हुआ अगर ये यहाँ पर होता तो क्या परिस्थिति रहती थी? जैसे आपने देखा है प्लेन तो सारे इधर से ऊपर से ही उड़ रहे हैं। इधर पूरे का पूरा रेसिडेंस एरिया है और जैसे पायलट ने अपनी होशियारी दिखाई होगी उसकी वजह से थोड़ा पूरा जंगल जैसा थोड़ा झाड़ इधर बहुत है पेड़ बहुत लगे हुए हैं तो उस साइड प्लेन मोड़ लिया होगा। बाकी प्लेन तो ज़्यादातर इधर ऊपर से ही जा रहे निकल रहे हैं। शायद इधर गिर जाता था पूरे का पूरे एरिया कवर कर लेता। ब्लास्ट इतना बड़ा था कि पूरे के पूरे 1 किलोमीटर तक तो बहुत बड़ी आवाज़ आई जैसे घरों में सब लोगों के ऐसा अगर ब्लास्ट कलापी नगर में होता था तो पूरे कलापी नगर में पूरे कलापी नगर राउंड में ले लेता और धुआं इतना उड़ रहा था कि लोग आधे के ज़्यादा लोग सफोकेशन की वजह से ही शायद मर जाते। लेकिन ये काफ़ी थोड़ा अच्छा हुआ कि थोड़ा उस तरफ गिरा है वरना ये पूरा रेसिडेंस एरिया कवर हो जाता। आपको लगता है पायलट ने थोड़ी ये जो है सूचकता दिखाई है? बहुत पायलट ने बहुत बढ़िया सूचकता दिखाई होगी। अभी तो सब देव हो चुके हैं उसके लिए हम काफ़ी वो है तो भी काफ़ी लोगों की जान बचाई उसके लिए हम उसका ज़्यादा शुक्रिया भी कर सकते हैं।
तर आपण पुन्हा एकदा मी दृश्य दाखवतोय. एकीकडे ही वसाहत आहे, या वसाहतीवरनं हे विमान जाऊ शकलं असतं. मात्र दुसरीकडे ज्या ठिकाणी हे वसतिगृह आहे त्या ठिकाणी मोठी सरकारी जमीन देखील आहे. BJ मेडिकल कॉलेजचा कॅम्पस असो किंवा इतर या ठिकाणच्या स्थानिक नगर निगमची ही जमीन आहे आणि या ठिकाणी कुठलंही बांधकाम झालेलं नाही. या ठिकाणी जर आपण परिस्थिती बघितली तर हे सगळा परिसर जो आहे हा मोकळा परिसर पायलटला दिसला असावा आणि त्यामुळं त्यांनी विमान जे आहे त्या ठिकाणी वळवलं असण्याची शक्यता आहे. कारण जे पायलट्सचं ट्रेनिंग दिलं जातं हे ट्रेनिंग देखील अशाच प्रकारचं असतं की कुठलंही नुकसानासारखी परिस्थिती होत असेल, हानी उद्भवत असेल तर मात्र कमीत कमी हानी होईल अशा प्रकारचा प्रयत्न पायलटला करायचा असतो. कॅमेरा पर्सन विजय सरतापेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, अहमदाबाद.